नवऱ्याच्या भावना. नवरा बायकोचं नातं हे घट्ट असतं. या नात्यात प्रेम, काळजी, जिव्हाळा, आपुलकी, समजूतदारपणा असेल तरच ते नातं टिकतं. म्हणूनच नवरा आणि बायको दोघांनीही हे नातं जपण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. हे नातं दिवसेंदिवस कसं फुलत जाईल यासाठी प्रत्येक जोडप्याने काही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे. तसेच नवऱ्याला नेहमीच सगळे म्हणतात की तुम्ही बायकोच्या भावना जरा समजून घ्या. आपण पाहतो की कोणत्याही नात्यात पुरुषांना महिलांइतक्या सहजतेने आपले विचार मांडता येत नाहीत. अनेक वेळा नवऱ्याला बायकोकडून काही अपेक्षा असतात, पण बायको त्या समजू शकत नाही आणि नात्यात समस्या सुरू होतात. जर तुम्हाला तुमचे नाते मजबूत करायचं असेल तर तुम्ही तुमच्या पतीच्या भावना समजून घेतल्या पाहिजे. अनेक वेळा पुरुषांना नात्यात काय हवं असतं हे पत्नीला समजतच नाही. येथे आम्ही तुमच्यासाठी अशाच काही गोष्टी घेऊन आलो आहोत, ज्यांच्या मदतीने तुम्ही हे समजू शकाल की पुरुष जोडीदाराला पत्नीकडून काय अपेक्षा असतात. जाणून घ्या काही महत्त्वाच्या गोष्टी. पुरुषांची सर्वात महत्त्वाची अपेक्षा पत्नीकडून असते ती म्हणजे पत्नीने त्याचा आदर करावा. पती सर्व गुणसंपन्न असो वा नसो, त्याच्या पत्नीने त्याचा आदर केला पाहिजे. जर तुम्हाला तुमचे नाते मजबूत करायचे असेल तर हे खूप महत्त्वाचं आहे. अनेक वेळा काही कारणास्तव महिलांना हे जमत नाही, मग नात्यात अंतर वाढू लागते. नवऱ्याला नेहमीच बायकोने आपल्या छोट्या छोट्या गोष्टींचं कौतुक करावं असं वाटत असतं. म्हणूनच नवऱ्याच्या प्रत्येक गोष्टींची बायकोने प्रशंसा करावी आणि त्याला नेहमीच प्रोत्साहन द्यावे. आपल्या पतीला हिरो म्हणून पाहायला काय हरकत आहे? जेव्हा एखादी महिला कोणत्याही कौटुंबिक किंवा सामाजिक कार्यक्रमामध्ये आपल्या पतीची प्रशंसा करते तेव्हा त्यांना ते नक्कीच आवडतं. पुरुषांना त्यांच्या पत्नीनी नेहमीच त्यांच्या भावनांचा आदर करावा असे वाटते. त्यामुळेच कोणत्याही विषयावर त्यांच्या भावना समजून घ्या आणि त्यांना पाठिंबा द्या. नवऱ्याला कोणतीही अडचण आल्यास नेहमी त्यांच्यासोबत राहा व त्याच्यावर तोडगा काढा. कोणती अडचण समस्या आली तरी आपल्या पत्नीने आपल्यावर विश्वास ठेवावा आणि आपल्याशी प्रामाणिक राहावे असे प्रत्येक पतीला वाटत असते. कोणत्याही अडचणीत पत्नीने पतीला साथ दिली तर ते नाते खूप घट्ट होते. पतीची इतकीच अपेक्षा असते ती म्हणजे पत्नीने घरातील वातावरण चांगलं ठेवलं पाहिजे, जेणेकरून तुमचा नवरा त्याच्या सर्व समस्या तुमच्यापाशी शेअर करू शकेल. अशावेळी पती आपल्या भावना पत्नीसमोर मोकळ्या मनाने व्यक्त करू शकतो. तसेच पत्नीने त्यांच्यापासून कोणतीच गोष्ट लपवून ठेवू नये. नात्याबद्दल प्रामाणिक असणाऱ्या लोकांचे संबंध दीर्घकाळ टिकतात. निरोगी नात्यासाठी हे खूप खूप महत्त्वाचे आहे. कोणत्याही नात्यात फक्त महिलांनाच नाही तर पुरुषांनाही कमिटमेंट हवी असते. काही वेळा पतीलाही पत्नीकडून वेळ हवा असतो. क्वालिटी टाईम म्हणजे एकत्र बसून समस्या सोडविणे असा नाही. याचा अर्थ तुम्ही दोघे एकत्र राहून सुंदर आठवणी तयार करा.
पुरुष जोडीदारांनाही क्वालिटी टाईम घालवायचा असतो, हे लक्षात ठेवा. अशा या छोट्या छोट्या गोष्टींचं पालन केलं तर खरंच सर्व काही सोपं होईल. वरील गोष्टी पटल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.